नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या YouTube चॅनलमध्ये। आज दिनांक 18 जुलै 2024 वार आहे गुरुवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपर मध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण वाघनखे, लाडका भाऊ योजना, कौटुंबिक न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, कृषी क्षेत्र, निकेल उत्पादन, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन या संदर्भात ज्या काही न्यूज आपल्याकडे आहेत या सर्व न्यूजना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे वाघनखा संदर्भात। सर्वप्रथम या ठिकाणी न्यूज पाहूया। शिवरायांची वाघनखे महाराष्ट्रात अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसून जाईल। मागच्या काही दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही वाघनखे आहेत ती भारतात आणली जातील आणि त्या संदर्भात एकूण न्यूज आपण वृत्तपत्रामध्ये आणि टीव्ही चॅनलच्या माध्यमातून पाहत आलो आहोत। प्रत्यक्षात ती वाघनखे आता भारतात आली आहेत आणि सर्वसामान्य जनतेसाठीही ती आता उद्यापासून प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेली आहेत। एकूण अशा प्रकारे या न्यूजचा सारांश असलेला आपल्याला दिसतो। या न्यूजला धरून जे काही आजचे आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। वाघनख वापरून शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या वर्षी केला, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की 1959 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांचा वापर करून प्रतापगड या ठिकाणी अफजल खानाचा वध केला होता। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 2। छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे इंग्लंडमधील कोणत्या संग्रहालयामध्ये ठेवण्यात आली होती, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी काही वाघनखाचा वापर अफजल खानाच्या वधामध्ये प्रतापगडावर 1959 साली केला होता, ती जी वाघनखे आहेत ब्रिटिशांनी स्वतःसोबत ते घेऊन गेले होते आणि ब्रिटिशांनी ती जी वाघनखे आहेत लंडन या ठिकाणी स्थित असलेले जे काही व्हिक्टोरिया संग्रहालय आहे किंवा व्हिक्टोरिया म्युझियम आहे त्या ठिकाणी ती संग्रहित करण्यात आली होती आणि त्या ठिकाणून आता ती भारतामध्ये आणण्यात आलेली आहेत। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय डी। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी लाडका भाऊ या योजने संदर्भात आहे। सर्वप्रथम जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। आता लाडका भाऊ योजना अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 5 वर तुम्हाला दिसून जाईल। मागच्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली होती। त्या योजनेच्या अंतर्गत प्रति महिना ज्या काही महिला आहेत त्यांना 1500 रुपये दिले जाणार होते आणि त्याच धर्तीवर आता लाडका भाऊ ही एक नवी योजना एकनाथ शिंदे सरकारने या ठिकाणी आणलेली आहे किंवा महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी आणलेली आहे। त्या संदर्भात ती न्यूज असलेली आपल्याला दिसत आहे। त्या न्यूजला धरून जे काही आजचे आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। लाडका भाऊ योजनेअंतर्गत किती विद्या वेतन दिलं जाणार आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी 12वी पास विद्यार्थी 6000 रुपये, ITI किंवा पदविका पास जे काही विद्यार्थी असतील त्यांना 8000 रुपये आणि पदवीधर पदव्युत्तर जे काही विद्यार्थी आहेत त्यांना 10000 रुपये प्रति महिना या ठिकाणी इंटर्नशिप म्हणजे प्रशिक्षण कालावधीमध्ये दिला जाणार आहे। अशा प्रकारचे एकूण 3 आणि शेवटचा पर्याय आपल्याकडे वरील सर्व। तर मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय डी। प्रश्न क्रमांक 3 चं योग्य उत्तर राहील पर्याय डी। पाहूया प्रश्न क्रमांक 4। लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या कोणत्या विद्यार्थ्यांचं वय हे किमान 18 वर्ष पूर्ण असेल ते विद्यार्थी या ठिकाणी लाडका भाऊ या योजनेचा लाभ घेऊ शकतात। प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय बी। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही आपल्या देशामध्ये 12वी पास, ITI पदवी किंवा पदवीधर जे काही विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी प्रशिक्षण कालावधी दरम्यान हा जो निधी आहे किंवा हे जे विद्या वेतन आहे ते दिलं जाणार आहे आणि त्या संदर्भात जी काही अधिसूचना आहे ती महाराष्ट्र सरकारकडून काढण्यात ही आलेली आहे। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी कौटुंबिक न्यायालय किंवा ज्याला या ठिकाणी आपण फॅमिली कोर्ट म्हणतो त्या संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। राज्यात दरवर्षी कुटुंब न्यायालयात 25,000वर खटले, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 5 वर तुम्हाला दिसून जाईल। मित्रांनो, या ठिकाणी अलीकडील काळामध्ये आपल्या देशामध्ये न्यायालयामध्ये जे काही प्रलंबित खटले आहेत त्यांची संख्या वाढत आहे। त्याचबरोबर काही सामाजिक इश्यू असतात ते लवकरात लवकर निकाली काढणे गरजेचे असतं आणि त्याच उद्देशाने या ठिकाणी भारत सरकारकडून कौटुंबिक न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती आणि त्या संदर्भात एकूण या ठिकाणी न्यूज असलेली आपल्याला दिसत आहे। सरळ या न्यूजला धरून जो काही आजचा आपला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया।
भारतात कुटुंब न्यायालय कायदा कधी लागू करण्यात आला, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही 1984 साल आहे, या 1984 साली भारतामध्ये कौटुंबिक न्यायालय कायदा लागू करण्यात आला। या कायद्याचा मुख्य उद्देश म्हणजे जे काही कुटुंबामध्ये निर्माण झालेले वाद आहेत ते वाद मिटवणे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे काही न्यायाधीश असतात या कौटुंबिक न्यायालयामध्ये त्यांची नियुक्ती या ठिकाणी राज्य सरकारकडून केली जाते। हे काही ठराविक पॉइंट आहे जे की तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी जे काही कौटुंबिक न्यायालय आहे त्या न्यायालयाकडे ज्या कोणत्या केसेस रेफर केले जातात त्या या ठिकाणी भारतातील कोणत्याही न्यायालयाकडून केल्या जाऊ शकतात। म्हणजेच काही खटले किंवा काही वाद असे असतात की जे कौटुंबिक न्यायालयामध्ये सोडवले जाऊ शकतात, ज्याच्या माध्यमातून जी काही वेळेची बचत होईल, त्याचबरोबर जे काही कौटुंबिक वादामध्ये अडकलेले घटक आहेत त्यांचा वेळेचा पैशाचीही या ठिकाणी बचत होईल आणि लवकरात लवकर निकाल लावण्यासाठी हे कौटुंबिक न्यायालय या ठिकाणी कार्य करताना आपल्याला दिसतात। प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया प्रश्न क्रमांक 6, कौटुंबिक न्यायालय कायद्याअंतर्गत कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील कोणत्या न्यायालयात केली जाऊ शकते, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। फॉर एक्झाम्पल भारतातील एका न्यायालयाने जे काही प्रकरण आहे ते कौटुंबिक न्यायालय किंवा फॅमिली कोर्टकडे रेफर केले आहे। मग या ठिकाणी दोन व्यक्ती असतील ए आणि बी, यापैकी जर एखाद्या व्यक्तीला कौटुंबिक न्यायालयाने दिलेला जो काही खटला आहे तो अमान्य असेल तर अशा स्थितीमध्ये ती व्यक्ती उच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी फरियाद मागू शकते किंवा उच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी ती दाद मागू शकते। प्रश्न क्रमांक 6 योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी सर्वोच्च न्यायालया संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या। ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1, भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये भारताच्या सरन्यायाधीशासह 34 न्यायाधीशांची मंजूर संख्या आहे। विधान क्रमांक 2, सर्वोच्च न्यायालयासाठी उमेदवाराची निवड आणि शिफारस करण्यात कोलेजियम प्रणाली महत्त्वपूर्ण भूमिका बजावते। विधान क्रमांक 3, भारतीय राज्यघटनेचे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी किमान वय 45 वर्ष निर्धारित केलेले आहे। अशा प्रकारची आपली एकूण 3 स्टेटमेंट आहेत आणि यापैकी कोणते विधान बरोबर आहे हे तुम्हाला या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही आपल्या भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे, आपल्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया प्लस 34 म्हणजे अशा एकूण 35 न्यायाधीश पदांची या ठिकाणी मंजुरी आहे। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे। त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयामध्ये जे काही उमेदवार ॲज अ जज म्हणून निवडले जातात त्या उमेदवारांची शिफारस करण्यामध्ये कोलेजियम जी काही प्रणाली आहे ती खूपच या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे किंवा तिची महत्त्वपूर्ण भूमिका असलेली आपल्याला दिसते। याचाच अर्थ विधान क्रमांक 2 ही या ठिकाणी अगदी बरोबर आहे। आणि या ठिकाणी आपल्या देशामध्ये जर एखाद्या व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून व्हायचं असेल तर त्याच ठिकाणी किमान वयोमर्यादा ही निश्चित केलेली नाहीये। म्हणजे एका ठराविक मर्यादेपर्यंत त्या ठराविक उमेदवाराचं वय असणं अशी कोणत्याही प्रकारची अट त्या ठिकाणी असल्या कारणाने आपलं विधान क्रमांक 3 चुकीचं आहे। म्हणजे या ठिकाणी केवळ आपलं विधान 1 आणि विधान 2 बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए, केवळ विधान 1 आणि 2 बरोबर। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी कृषी क्षेत्रापासून आहे। सरळ प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या। भारत धान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला आहे पण कडधान्य उत्पादनात नाही, अशा प्रकारचं आपलं पहिलं विधान आहे। विधान क्रमांक 2, कृषी विज्ञान केंद्राची स्थापना आणि देखरेख करण्यासाठी कृषी मंत्रालय जबाबदार आहे, अशा प्रकारचं आपलं दुसरं स्टेटमेंट आहे। आणि यापैकी कोणती विधानं बरोबर आहेत हे तुम्हाला या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते अगदी बरोबर आहे। भारतामध्ये आता मोठ्या प्रमाणावर जे काही धान्य आहे त्याचं उत्पादन केलं जातं, त्यामुळे भारत आता स्वयंपूर्ण बनला आहे। म्हणजेच या ठिकाणी भारतासाठी आवश्यक असणारे जेवढं काही अन्नधान्य आहे त्याची निर्मिती किंवा त्याचं उत्पादन आता आपल्या देशामध्येच होत आहे। परंतु जे काही तेलबिया आहेत किंवा कडधान्य आहेत यांच्या उत्पादनामध्ये सध्या तरी भारत अजूनही स्वयंपूर्ण झालेला नाहीये। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे। जे काही कृषी विज्ञान केंद्र आहे त्याची स्थापना आणि देखरेख करण्याची जी काही जबाबदारी आहे ती या ठिकाणी इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च या संस्थेची असलेली दिसते। त्या ठिकाणी कृषी मंत्रालयाची जबाबदारी नाहीये। म्हणजे या ठिकाणी वरील 2 विधानापैकी केवळ विधान 1 बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी निकेल उत्पादना संदर्भात आहे। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? या ठिकाणी विधान क्रमांक 1, निकेल उत्पादन आणि साठ्यात इंडोनेशिया जागतिक आघाडीवर आहे। नंबर 2,
इलेक्ट्रॉनिक वाहन उद्योगात निकेलचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो। तर मित्रांनो या ठिकाणी निकेल उत्पादन आणि त्याच्या साठ्यामध्ये इंडोनेशिया हा जागतिक आघाडीवर असणारा देश आपल्याला दिसतो। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। जी काही अलीकडील काळामध्ये इलेक्ट्रिकल वाहने आहेत किंवा ज्यांना या ठिकाणी आपण ई व्हीकल्स म्हणतो त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निकेलचा वापर वाढलेला आपल्याला दिसत आहे। म्हणजे या ठिकाणी विधान 1 आणि विधान 2 ही दोन्ही विधाने मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहेत। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन ऑफ इंडिया। सरळ स्टेटमेंट पाहूया। The Central Information Commission is a statutory body established under the Right to Information Act 2005. Statement 2. The Chief Information Commissioner and Information Commissioner are appointed by President of India. Statement 3. The Chief Information Commission has the authority to impose penalties on public information officers who fail to comply with the provision of RTI Act. How many of the above statements are correct? So friends, statement 1 is correct, statement 2 is also correct and statement 3 is also correct. So our answer of this question will be option C, all the 3 statements are correct. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 18 जुलैचे जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते आज या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉइन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।